रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? ज्ञानेश्वरांनी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ती लिहिली. त्यांची स्टोरी सर्वांना माहिती आहे की एक प्रेत चाललं होतं आणि ती बाई सती जाणार म्हणून त्या प्रेताबरोबर चालली होती आणि ज्ञानेश्वर महाराजांनी तिला सौभाग्यवती भव असा हे दिला. तर ती म्हणाली माझं तर आता नवऱ्याचं शरीर चाललं आहे आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना जिवंत केलं. अशी कथा सर्वांना माहिती आहे. त्याच्या पुढची कथा काय तर हे जेव्हा त्या गावामध्ये जात होते मोहिनीराज तेव्हा एक मोठी रंजक अशी घटना घडली. जोरात वारा आला, आषाढातले दिवस होते, पाऊस आला म्हणून ती सर्व मंडळी जी ज्ञानेश्वर महाराजांबरोबर होती ती इथे तिथे आसरा पाहू लागले आणि तिथे जवळच एक मशीद होती. तर या गडबडीमध्ये ते सगळेजण त्या मशिदीमध्ये आश्रयाला गेले. आता त्या मशिदीमध्ये एकच फकीर होता. या सगळ्यांना पाहिलं तर म्हणाला अरे ये क्या कर रहे हो, ये तुम्हारा हिंदू का मंदिर नहीं है, ये मस्जिद है, यहाँ क्या घुस रहे हो. आता सगळे म्हणाले अरे बाबा पावसाचं हे आहे. मग या फकीराने काय केलं तो तिथून गेला आणि मुस्लिम वस्तीत जाऊन 5-50 मुसलमान गोळा करून आला आणि ते सगळेजण धार्मिक कसे तुम्हाला माहिती आहे, सगळेजण आले मिळून. पण तेव्हा रामदेवरायाचं राज्य असल्यामुळे थोडे शांत होते. तर सर्वांनी मिळून म्हटलं अरे ये आप क्या कर रहे हो, ये हिंदू का मंदिर नहीं है, ये मुसलमानों की मस्जिद है, तो आप यहाँ क्यों अंदर आए हो. तेव्हा ते सगळेजण म्हणाले आम्ही एक फक्त पावसाचा आसरा पाहिजे म्हणून घेतलेला आहे. तर ज्ञानेश्वर महाराज त्याच्यावर म्हणाले की ही मस्जिद आहे तर तुम्ही या मस्जिदीला विचारा ना ती हिंदूंची आहे की मुसलमानांची आहे. आता मात्र ते सगळे हजरतभाई हे म्हणाले की पत्थर की क्या बोल सकती है, आप ही पूछो. असं ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं. ज्ञानेश्वर म्हणाले हे मशिदी तू हिंदूंची की मुसलमानांची. आणि मशिदीतून आवाज आला मै हिंदू की, मै हिंदू की. आणि ह्याबरोबर ते सगळे मुसलमान आहेत ते घाबरले आणि ती मस्जिद सोडून पळून गेले. आता त्या मस्जिदीच्या जागेवर त्याच्यानंतर तिथे एक मंदिर बांधलं. तर त्याआधी तिथे एक मंदिर होतं, ते मंदिर पाडून तिथे मस्जिद बांधली होती. योगी आता भरपूर अशी कामं करतायत अनेक ठिकाणी भारतामध्ये. पण हा फार पूर्वीचा प्रसंग जिथे संत ज्ञानेश्वर महाराजांनी कन्वर्ट केलेल्या एका मशिदीला पुन्हा मंदिराचं स्वरूप प्राप्त करून घेतलं. कथा कशी आवडली नक्की सांगा. अशा कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, सर्वांना पाठवा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.